राजेश खन्ना यांचा चित्रपटसृष्टीतील प्रवेश हा सुद्धा नाट्यमय आहे बरं का. 1965 साली फिल्मफेअर आणि युनायटेड प्रोड्युसर्स यांनी नवीन गुणी कलाकारांचा शोध घेण्यासाठी आजच्या काळात जशा टॅलेंट सर्च असतात स्पर्धा, त्याप्रमाणे एक स्पर्धा आयोजित केली होती. आणि अशी स्पर्धा होण्याची राजेश खन्नासुद्धा खूप वाट बघत होते. कारण नाट्यकलेचं त्यांना वेड होतं, अभिनयाची आवड होती. अनेक आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांमध्ये त्यांनी बक्षीसही मिळवली होती. जवळजवळ 10,000 स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. अनेक चाचण्या, अनेक फुटपट्ट्या आणि अनेक चाळण्या लावून 8 उमेदवारांना अंतिम निवडीसाठी बोलवण्यात आलं. त्यांची कला अनेक कसोट्यांवर पारखून घेतली गेली. नामांकित दिग्दर्शक परीक्षक मंडळावर होते आणि आपल्या कलेनं सर्वांना प्रभावित करून राजेश खन्नानं बाजी मारली आणि स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट कलाकार हा मान त्यांनी मिळवला. आणि स्पर्धेपूर्वी ठरल्याप्रमाणे विजयी कलाकाराला चित्रपटात संधी मिळणार होती. त्याप्रमाणे 5 निर्मात्यांनी राजेश खन्नाला लगेचच करारबद्ध केलं आणि सुरू झाला चित्रपटातील सफर. तर ऐकूया आता सफर चित्रपटातीलच गीत. किशोर कुमार यांनी गायलेलं हे गीत. संगीत आहे कल्याणजी आनंदजी आणि इंदिवर यांचं हे गीत आता आपल्यासमोर सादर करत आहेत हेमंत जाधव.